त्यांना मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. एका बाजूला चिरनेर आणि बोरखार ही दोन्ही गावं जवळची आहेत. ऋणानुबंध गेले अनेक वर्षाची आहेत. जवळीक नेहमी साधलेला पाहायला मिळालाय. पहा पण पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये कोणत्याही ड्रेस कोड्स नसतो असं अनेक वेळेला म्हणतो. पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर ड्रेस कोड्स देखील पाहायला मिळू शकतो जो सिवलेस असतो किंवा ब्लॅक शॉर्ट पॅन्ट, सिवलेस जर्सीज. यस, बॉलची मागणी करण्यात आलेली आहे. संदीप पाटील सर यांच्याकडे आपण पाहत आहोत. खरं तर त्यांच्या हातामध्ये हा व्हाईट कलरचा जो बॉल आहे तो रसगुल्ला वाटत. त्यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहात ऍज अ पंच म्हणून. एकच बॉल चॉईस करायचा आहे आणि तो कदाचित पहिल्याच बॉलवरती गेला की पुढे चॉईस नाही. एक 2 मिनिटं लागेल अजून बॉल नवीन येण्यासाठी. बॉल काढ बाबू, बॉल काढ गाडीतले. कुशल गरजची माफी आजच थोड्याच पूर्वी राजने मागितली आहे. पुढच्या वर्षी संधी निश्चित देण्यात येईल. कुशल गरजला प्रॉमिस आहे आणि आता शब्द राजने दिलेला नाहीये, भावेशने दिलेला आहे. त्यामुळे वाघाचा शब्द हा वाघ निश्चित पाळतो. 8 तारखेची प्रतीक्षा असेल. गोलंदाजी मार्कमध्ये कुशल गरज पाहायला मिळेल का? विवेक शेलारला सर्वाधिक जवळचा असणारा खेळाडू आहे. कुशलला आपण 8 तारखेला पाहणार आहात. त्याला डेब्यू कॅप दिली जाणार आहे. सामन्याकडे पण बघतोय. सामन्याला सुरुवात होती. एका बाजूला स्ट्रायकर एंडला पाहायला मिळेल तो अर्थात लांबलचक फटकेबाजी करण्यासाठी जाणला जाणारा या वर्षीच्या हंगामामध्ये सर्वाधिक चर्चेतील खेळाडू साहिल चव्हाण. स्ट्रायकर एंडला आहे. नॉन स्ट्रायकर एंडला विवेक अत्नोलकर. सामन्याला सुरुवात. शुभमचा पहिलाच बॉल, तोही ढगात, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. मिळतोय तोही लांबलचक. सुरुवात चांगली झाली आहे. दमदार, दर्जेदार, वजनदार, शानदार. आणखीन एक लगातारचा दुसरा षटकार. लांबलचक स्ट्रोक पाहायला मिळाला. षटकार आला. लगातारचे 2 आलेले आहेत. विवेक आता जो बॉल दिला जाईल त्याच्याने खेळायचंय. यावेळेला लिडिंग एज घेतली आहे. पाठीमागे चाललाय. थर्ड मॅन तैनात. सिंगल येईल.
यावेळेचा बॉल आणखीन एक विवेक समोरच्या दिशेने हॅमट केलाय. नाकात तोंडाशी आलेला बॉल समोरच्या बाजूला फेकून दिला त्याने. षटकार. काय धाबा आल्यात. धाबा सातत्याने वेगाने येत आहेत. रन्स आणि रन्स इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. काय बॅटिंग चालू आहे. तुफानी अंदाजामध्ये तोडफोड, दमदार आणि दर्जेदार. पुढचा बॉल गोलंदाज. यावेळेला उंच जायलाय. यष्टीरक्षक चेंडूच्या खाली येतोय. जजमेंट चांगलं आहे आणि इथे मात्र विघ्नेशने झेल टिपला. धक्का लागला. पहिला. विवेक खतनोलकर आउट. काहीतरी शुभ घडतं ना, त्याच्या पाठीमागे अशुभ हा नेहमी पाठलाग करतोच, असं आपण नेहमी पाहिलेलं आहे. होय, शुभ सारं काही योग्यरित्या घडत होतं आणि अशाच परिस्थितीमध्ये विकेट आली आहे. धक्का लागला महत्वाचा. आणखीन एक फलंदाज ऋषी नारंगीकर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. शुभमचा हा बॉल हॅमट करण्याचा प्रयत्न. बॅटचा टोला लागलाय. सज्जन मोकल चेंडूवरती वेगाने आलाय. सिंगल मिळाली. एकेरी धाव येते. एकेरीच्या मदतीने धावफलकावरती धावा बनल्या. तब्बल 20 खर्चिक आणि महागडा साबित राहिला. शुभम डाके पहिल्या षटकामध्ये आल्या त्या 20. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. बॅटिंग करत असताना महागणपती चिरनेर या टीमची धावसंख्या धावफलकावरती आहे 20-1. दुसऱ्या षटकाच्या दरम्यान गोलंदाजी मार्कवरती वेदांत डाकी येत असताना मला मिळतोय. मागील मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याच्या नावावरती राहिलेला आहे. मागील दोन्ही सामन्यांमध्ये त्याने मॅन ऑफ द मॅच मिळवली आहे. यावेळेचा बॉल फटका फसला. 2 मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेणारा गोलंदाज जसा आला, विकेट आणखीन एक मिळाली आहे. ऋषी नारंगीकर आउट. एक गोष्ट पहा ना किती महत्वाची आहे. शुभम डाकीकडे मला वाटतं 15 ते 20 जण ते आलेले आहेत आणि चिरनेर संघाचं जर पाहिलं तर 20 ते 25 जण दिसत आहेत. कोणी कॅच घेतली, बॅटिंगला कोण आला, बॉलर कोण आहे, तिघांनाही सायकल आहे. मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक आहे. या गोष्टी महत्वाच्या आहेत की तुमचा 12वा प्रतिनिधी हा वेळेत यायला हवा. दोन्ही संघांचे मिळून जर जवळपास 30 ते 40 जण तिथे आहेत.
चेंडू निर्धाव स्वरूपाचे रस्त्याने पाहायला मिळालाय. एक गोष्ट आवर्जून आयोजकांनी सांगितलेलं आहे, बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर आला नाही तुमचा 12वा खेळाडू तर तुम्हाला यातलं काहीच मिळणार नाही. बॅटर परेश परदेशी आहे ते ठाऊक आहे, तोही नाही का? यावेळेस बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल इथून पाहायला मिळाला. धावफलकावरती 21 आहेत. पावसाळी क्रिकेटमध्ये खेळाडूंनाही ओळखणं ही बाब सर्वाधिक अवघड आहे, कारण टेनिस क्रिकेटमध्ये ड्रेस कोड भले एक राहिला परंतु त्यांची कॅप, त्यांचे शूज किंवा सनग्लासेस याच्यावरून या गोष्टी ओळखता येतात, अंदाज लावता येतात त्यांची देहबोली. परंतु पावसाळी क्रिकेटमध्ये खेळाडूला लगेचच ओळखणं अवघड आहे. ड्रेस कोड्सच नसतो, जर्सीज मिळतात जरूर परंतु त्याही सिवलेस असतात किंवा शॉर्ट पॅन्ट वरती येतात खेळाडू. बॅटचा टोला लागला. यावेळेला कव्हर्सला निघाला बॉल. कोणती धाव घेतलेली नाही आहे साहिलने. हा चेंडू निर्धाव स्वरूपाचा येतोय. या षटकामध्ये अद्याप आपण पाहिलं तर एक वाईटची आलेली आहे. अपवाद वगळता एकही धाव खर्च करण्यात आलेली नाहीये. इथे श्रेयस आहे बॅटिंगसाठी की कोणता खेळाडू आहे त्याची चर्चा झाली आहे, परंतु रन्स आलेले नाही आहेत. आई बॉल उंच चाललाय, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय. वेल जज कॅच. एक चांगला झेल इथून पाहायला मिळाला. युवराज डाकीने इथून झेल टिपलाय. धक्का लागला. या षटकामध्ये दुसरा. केवळ एक धाव आणि 2 विकेट. काय कमबॅक झालंय. फलंदाज बाद. हॅलो. साऱ्या गोष्टींची शहानिशा इथे करण्यात येणार आहे. बॅटर डेथ ऑफ द क्रीज गेला होता का, बॉल कसा ट्रॅव्हल होत होता. स्पर्धेच्या माध्यमातून अनेक गोष्टी आपण ज्या चर्चेचा विषय राहिलेल्या पाहायला मिळाल्या. कालचा दिवस क्रिकेटचा सर्वाधिक मोठा आणि छोटासा चाहता या मैदानाने पाहिला. पिट्टूचा चिरंजीव तो बॅट घेऊन मैदानाच्या आतमध्ये येताना आपण पाहिलं होतं. अनेकांची चर्चा या स्पर्धेमधून होत असताना मला मिळाली.
नो बॉल. नो बॉल. वेस्ट साईड इथे जास्तीची आहे आणि त्या कारणास्तव हा नो बॉल इथून पाहायला मिळाला. दाफलकावरती धावा 24 आहेत. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. युवराज यावेळेचा बॉल देखील फुल लेनचा ऑन साईडला केला. डीप मध्ये सिंगल निश्चित मिळाली आहे. दुहेरीचा प्रयत्न फेकी अचूक. फलंदाज बाद. स्ट्रायकर एंडला धक्का इथे लागत असताना परेश आउट होत असताना पाहायला मिळतो. आणखीन धक्का. फलंदाज क्रमांक 4 बाद. फलंदाजांनी पळता भुई तोडी केली आहे. रन्स आलेल्या नाही आहेत. फलंदाज सैराबैरा पळू लागलेत. धीरोधार्तता कोणाकडे नाहीये. रन्स गोळा करायच्या 18 बॉल आहेत तुमच्याकडे, परंतु याच 18 बॉल मध्ये तुम्हाला धावा गोळा करावा लागणार आहेत. इथून तिथून पळून चालता कामा नये. षटकार चौकारांमध्ये डील करायला हवं. फटकेबाजी चांगली करावी लागणार आहे. जी गोलंदाजी वेदांत डाकीने केली, केवळ 1 धावांचा षटक आणि 2 विकेट त्याने प्राप्त केला. आज या दिवसामधला सर्वाधिक किफायतशीर असा गोलंदाज आपण वेदांत डाकीला पाहिलं. अप्रतिम गोलंदाजी. सुजल फोपरकर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये होतं. पुढचा बॉल. याही वेळेला चेंडू यष्टिरक्षकाचा भेद घेईल. चेंडू निर्धाव स्वरूपाचे रस्त्याने बाला मिळतोय. डॉट बॉल. धावफलकावरती धावा एकंदरीत 25. पहिलं षटक 20 धावांचा आला आणि तदनंतर धावाच आलेल्या नाही आहेत. गोलंदाजांची तुती बोलतीये. प्रत्येक बॉल प्ले अँड मिस. वारंवार चेंडू थेट यष्टिरक्षकाचा भेद घेत आहेत. गोलंदाज आणि यष्टिरक्षकच खेळतात की काय असं वाटू लागलंय. युवराज डाकीची गोलंदाजी असेल, वेदांत डाकी असेल, शुभम खुल्या गटातील खेळाडू त्याच्यावरती हल्ले चढले. या वेळचा बॉल इथून मात्र प्रयत्न डायरेक्ट हिटचे होते. केवळ एक सिंगल आली आहे. एकापेक्षा जास्तीचं काय नाही. 26 धावा धावफलकावरती. साहिल चव्हाण याला आपण पाहतो स्ट्रायकर एंडला. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेर होता. यष्टिरक्षकाचा भेद घेतो. अवांतर धाव आलेली आहे. शुभम डाकीने अलीकडे नुकतीच आपण पाहिलं ना, एक फेबिस्टिकची ऍड पाहिली आहे आणि कदाचित मला वाटतं तो पावसाळी क्रिकेटमध्ये हाताला फेबिक स्टिकच लावणार आहे. बॉल जणू काय हातात चिटकेल, कारण बॉल त्याच्या हातामध्ये कधी मिळतच नाही. आडवा बॅटने ऑन साइडला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पूल झाला पॉवरफुल अँड सक्सेसफुल. षटकार. धावा. षटकार आलाय. शेवटचा 1 बॉल बाकी. साहिल चव्हाण आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बिघू चांगलं क्षेत्ररक्षण विघ्नेचं. इथून मात्र आपण पाहतोय बॅटर डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर घेण्यात आलाय. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात आलेला आहे. डायरेक्ट हिट केला गेलाय, परंतु ही धाव आहे की नाही. ही धाव आहे की नाही
त्याची शहानिशा इथे करण्यात येत असताना मला मिळते आहे. पहिली धाव कंप्लीट झाली की नाही त्याची शहानिशा करण्यात येईल. चला बोरकारकर मैदानाच्या बाहेर आणि बाटे जाऊ देत मैदानावरती. शेवटची इनिंग मध्ये आपण वळणार आहोत, परंतु त्याआधी या धाबा किती त्याची शहानिशा होते. फलकावरती 33 बनल्यात. 34चं टार्गेट राहील की या 2 नावा ऍड होतील आणि 36चं टार्गेट होईल याची शहानिशा इथे करण्यात येते. अंडर 25 जासई आयोजित सचिन स्मृती चषक 2026 आपण पाहत आहोत. बॅटर आउट आहे पहिल्या रन साठीच, अर्थात 33 बनलेल्या 34चं टार्गेट. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. चला क्षेत्ररक्षण बरीच सजून घ्या आणि आघाडीची जोडी त्वरित मैदानाच्या आतमध्ये होत्या. अलीकडे आपण पाहिलं ना, टीएमसीसी बोरखा टीमने मध्यंतरीच्या कालावधीमध्ये सिद्धिविनायक आणि बल्लाळेश्वर पाळीचाही धावा केला होता की देवा शुभमवरचं साकडं निघू दे आणि त्याने कॅच पकडू देत. आज या स्पर्धेच्या माध्यमातून आपण जिथे मात्र जासई गावामध्ये आहोत आणि त्यामुळे गावातल्या प्रत्येक युवकाची अंडर 25 आहेत, परंतु युवक हे युवा उद्योजक आहेत. त्यांच्या उद्योजकाची जिथे मात्र उद्योगाची आपण ऍडव्हर्टाइजमेंट जास्तीची करतो आहोत. जागृती फार्म आज मात्र पाहायला मिळतं पेन तालुक्यामध्ये आहे जागृती फार्म. आणि जर तुम्हाला संपर्क साधता येईल, विलास तुम्हाला पाहायला मिळेल. क्षमता ही मात्र 40 लोकांची व्यवस्था करण्यात येते. अगदी त्याच वेळेला स्विमिंग पूल आहे, खासगी पार्किंग आहे, सुरक्षा रक्षक आहेत 24/7. त्याच वेळेला देखभाल करता आहेत. स्वयंपाकघर आहे आणि घरगुती जेवण तुम्हाला मिळेल. पूर्णपणे भांड्यासह सुसज्जित करण्यात आलेलं आहे. अगदी त्याच वेळेला सर्व गोष्टींची व्यवस्था पेन रायगडमध्ये जे बेलवडे आंबिवली गावाजवळ आहे हे फार्म हाऊस आणि जागृती फार्म याला आपण भेट देऊ शकता. जे आमचं जागृती फार्म्स आहे राजजी घरत यांच्या मालकीच. आज प्रत्येकाची ऍडव्हर्टाईज आपण केलेली आहे, परंतु रायडूच्या व्यवसायाची ब्रँडनुसार ऍडव्हर्टाईज होईल की नाही हा मोठा शंका आहे. ब्रँड वाईज आपण ऍडव्हर्टाईज करू शकत नाही. सामन्याला सुरुवात प्रीतम म्हात्रे. यावेळेचा बॉल ऑन साईडला करण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला जो दिशाहीन आहे प्रीतम बीएस ट्रॉफी. त्यामुळे प्रीतम बीएस ट्रॉफीची ऍडव्हर्टाइजमेंट इथे करावीच लागत नाही मुळात. कल्पेजी पाटील यांना आपण पाहतो त्यांचं स्वतःचं एक वेअरहाऊस देखील आहे. 3 वेअरहाऊस आहेत आणि त्यामुळे कोणाला जॉबची आवश्यकता असेल तर तुम्ही तिथेही संपर्क साधू शकता. पहा ही केवळ स्पर्धा नाही तर खूप काय. भोलेनाथ वेअरहाऊस मध्येही तुम्ही जॉब तुम्हाला मिळेल. इथून मात्र षटकार येत असताना पाहायला मिळाला दाफलकावरती 7 धावा. आदित्य ट्रॅव्हल्स आहेत आणि सदरगडीला गोवा सारखं प्रसिद्ध असं तीर्थक्षेत्र तुम्हाला फिरायचं असेल तर आदित्य ट्रॅव्हल्स कडे तुम्ही संपर्क साधू शकता. यावेळेचा बॉल इथून व्हाईट बॉल आहे आणि या 5 धावा फ्री 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 व्हाईट बॉल वरती चौकार. आता सर्वांची ऍडव्हर्टाइजमेंट झालेली आहे. भावेजी घरत यांची ऍडव्हर्टाइजमेंट करायची का. व्हाईट बॉल वरती चौकार आलेला आहे.
आनंद ही आनंद आहे आनंदामध्ये. यावेळेचा बॉल ऑन साइडला हुक केलाय. विघ्नेश मैदानाच्या आतमध्ये अतिशितेवर अपनावल्यात त्याने. ठोकला आणखी एक षटकार. भावेश गरड म्हणाले माझ्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट कधीच करावी लागत नाही. दूधवाल्याला घरघरी जाऊन दूध द्यावं लागतं, पेपरवाल्याला पेपर टाकावा लागतो. माझ्याकडे असं काही अस्त्र शस्त्र आहे की लोक आपोआप चालून येतात. त्यामुळे मला ऍडव्हर्टाइजमेंट करायची गरज नाही. मॅग्नेट आहे, अट्रॅक्शन फारसं फास्ट आहे. आता रायडूही म्हणेल मलाही कशाला कुठे ऍडव्हर्टाइजमेंट करायची गरज आहे. डिक्की ओपन केली तरीही चालते. गाडीच्या डिक्कीमध्येही सुविधा आहेत. फलकावरती धावा 20 आहेत. आणखीन एक सज्जन मोकलने तर जासई गावाच्या पलीकडेच मारला अभाव. षटकार. षटकार आलाय. 3 बॉल मध्ये 26 आणि चौथ्या बॉलला 32 बनल्यात. राज गरद यांचा आनंद आहे. षटकार. यावेळेचा बॉल 2 धावसंख्येची आवश्यकता. ऑन साइडला फ्लिक केलाय. घंटो का मिनिटो में कसं झटपट पटापट. पाच सर्वांना इथे आयोजकांना बॉलची चिंता लागली आहे. फलकावरती धावा. एकंदरीत सामना इथून संपतोय. 5 बॉल मध्येच मॅच फिनिश झाली आहे. चला 5 बॉल मध्ये मॅच संपलेली आहे. खंडोबा दासाई टीम कॅप्टन आमच्या व्यासपीठावरती आहेत. चला खंडोबा दासाई टीम कॅप्टन चला त्वरित या. आणि एका बाजूला TMCC बोरकार. चला टॉस साठी या. नेक्स्ट मॅच आजच्या दिवसातला शेवटचा सामना.